नमस्कार मंडळी. तर आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि छान असे पिकलेले आंबे आपल्याला मिळतात आणि ह्याच आंब्यांपासून आज आपण साठवणीचा पदार्थ कसा करायचा ना तो पाहणार आहोत. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला छान आंब्यांचा आस्वाद घेता येईल. तर तोच पदार्थ कसा करायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे हे छान आंबे आम्ही असे पिंजरमध्ये ठेवलेले आहेत पिकण्यासाठी आणि छान पिकलेत ते. तर हा छान रत्नागिरी हापूस आहे. तर इथे मी हे 1.5 डझन होईल इतके हे आंबे घेतलेले आहेत. तर इथे आपले हे छान हापूस आंबे आहेत, हे पिकलेले आहेत. तुम्ही आपले साधे रायवळे आंबे असतात ना त्यापासून सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर सर्वात आधी आपण हे आंबे आहेत ते कट करून घेऊया. हे साठे बनवत असताना सुद्धा हा आंबा अख्खा असा पिळायचा नाही, तर कट करून घ्यायचा. एखाद्या वेळेला आंबा आतमध्ये किडका सुद्धा असू शकतो, त्यामुळे सर्वात महत्त्वाचा म्हणजे आंबा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा, म्हणजे याचा गर काढणं सुद्धा आपल्याला सोपं जातं. तर इथे ना मी थोडे यातील आंबे आधी कट करून घेणार आहे आणि याचे गर काढून घेणार आहे. गर काढताना सुद्धा असं चमच्याच्या साहाय्याने काढलं ना तर अगदी व्यवस्थित असायचा गर निघला जातो. अजिबात तो सालेला चिकटून राहत नाही. तर त्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे. अशा पद्धतीने ना गर काढायचा म्हणजे व्यवस्थित सालेपर्यंत आपल्याला हा गर आहे तो मिळून जातो. तर हे जे साठे हा पदार्थ आहे ना खूप छान लागतो. एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे सगळ्या आंब्यांचा मी अशाच पद्धतीने गर काढून घेतलेला आहे. गर इथे तयार आहे. लगेच आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे बारीक करत असताना यामध्ये आपण दूध वगैरे काही घालायचं नाही. जर साखर घालायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला घालू शकता. फक्त एवढी काळजी घ्यायची की यामध्ये आंब्याचे गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नाहीत, म्हणजे साठे आहेत ते अगदी छान होतात. तर हे मिक्सरमध्ये ना मी असे बारीक करून घेत आहे. लगेचच हे बारीक होतं. आता ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये ही प्युरी आहे ही काढून घ्यायची आहे. तर इथं आपण हे सगळं मिक्सरला छान लावून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत, तर ते जे साठा आहेत ना ते छान होतात. हे बघा अशा पद्धतीने आपला हा आमरस तयार झालेला आहे. कलर बघू शकताय तुम्ही, अगदी मस्त. असाच तुम्ही रायवळे आपले आंबे असतात ना त्याचं सुद्धा हे साठे बनवू शकता. तर लगेचच आपण गॅसवरती ही कढई ठेवूया. आता यामध्ये आपण ना थोडीशी साखर घालायची, म्हणजे हे छान असं साठं जे आहेत ना ते गोड होतात. तर थोडी साखर घालूया बस. तर अगदी थोडीशी साखर इथं आपण वापरलेली आहे. 1.5 डझन आंबे होते तर त्यासाठी साधारण 1 वाटी होईल इतकी मी साखर वापरलेली आहे. आणि आता मंद आचेवरती आपण हे शिजत ठेवणार आहोत. आता हे गॅस लहान मोठा करून आपण हे ना छान आमरस आहे तो छान शिजवून घ्यायचा, म्हणजे गरम करायचा. मिश्रण शिजत आहे. गॅस मी बारीक केलाय. तोपर्यंत इथं आपण थोडं थोडं तूप ह्या ताटांना लावून घ्यायची. ताट जे आहेत ना त्याची पसरट घ्यायची, म्हणजे छान त्यामध्ये साठं व्यवस्थित बनली जातं. तर थोड्या थोड्या ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत. तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही जरी लावलात ना तरीही चालेल. तर इथे आपला हा आमरस आहे हा गरम झालेला आहे. खूप वेळ ह्याला गरम करायला लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये हा आमरस आहे तो गरम होतो. वरती बघा ह्याला किती छान चकाकी आलेली आहे. बस इतकंच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. तर ह्याला असे छान बुडबुडे आले की समजायचं हे छान असं गरम झालंय. आता आपण काय करणार आहोत, गॅस बंद करूया आणि हे गरम असतानाच आपण ताटामध्ये साठं तयार करणार आहोत. आता ताटामध्ये ज्या वेळेला आपण हे मिश्रण घालतो त्यावेळेला ते गरम असायला हवं. गरम असतानाच आपण पटापट हे ताटामध्ये घालून असं पसरून घ्यायचं आहे. अजिबात पातळ थर लावायचा नाही, थोडासा जाड हवा, म्हणजे सुकल्यानंतर सुद्धा ते पातळ होतं. त्यामुळे लावतानाच थर जो आहे ना तो अगदी जाड असा लावून घ्यायचा आहे. तर इथे मी आधीच सगळ्या ताटांना तूप लावून घेतलं होतं. तेल लावलं तरीही चालेल. सगळे साठे घालून झालेले आहेत. आता कडकडीत उन्हामध्ये आपण दिवसभर ह्याला वाळवून घेणार आहोत. सकाळीच आपण हे साठे करायचे, म्हणजे दिवसभर ते व्यवस्थित असे उन्हामध्ये वाळले जातात आणि संध्याकाळी आपण हे असे साठे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित असे निघले जातात.
सुरुवातीला ह्याच्या कडा आहेत ह्या चाकूने सोडवून घ्या आणि अलगदपणे हे असं एकाच दिशेने ओढा, म्हणजे ते व्यवस्थित असं निघलं जातं. आणि तुम्ही बघू शकताय अगदी छान इथं आपला हा साठा आहेत ना ते तयार झालेला आहेत. ह्याला आपण आंबापोळी सुद्धा बोलतो. आता ह्याला मी 2 ते 3 दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर इथे बघा हे अशा पद्धतीने छान असे साठे आहेत ना तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे बनवले आहेत हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. अगदी छान कुटकुटीत असे हे साठे तयार झालेले आहेत. पावसाळ्यामध्ये ना तुम्ही आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. हे बनवून ठेवलात तर खूप छान आहे. तर ह्यातील साठे आपण मोडून पाहूया. तर बघा अगदी छान कुटकुटीत असे झालेले आहेत आणि खायला म्हणाल तर खुसखुशीत असे लागतात. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही याला ठेवलात तर हे अगदी व्यवस्थित छान राहतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.